पुढील स्टेशन जिल्हा न्यायालय. अगं हो आई, तू जे काय म्हणतेस ना ते पटतंय मला. आणि त्यामुळेच तर सगळीकडे मी आता ही ऍड पण दिली ना की कोणाला रूम हवी आहे का म्हणून. आणि एक दोन जरी मुली मला मिळाल्या ना तरी माझा सगळा खर्च निघेल. बघूया, तू टेन्शन नको घेऊ. आणि हो, बाबांना अजिबात यातलं काही सांगू नकोस की मी आपल्या फ्लॅटवरती मुली ठेवणार आहे. अगं हो आई. आणि काल एक मैत्रीण पण म्हणाली बघ की मी पाठवते कोणाला तरी म्हणून. आता ती सकाळी येणार आहे, तर बघूयात काय होतंय. बरं चल, ठेवते मी, मला आवरायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बाबांना यातलं काहीच कळू देऊ नकोस. हॅलो, मी आलीये. वरती येऊ का? ओके ओके, आलेच. तू प्रिया आहेस ना? हो. आणि हा फ्लॅट पण तुझा आहे? हा. हो. चला मग. अगं काय तुझं हे घर? किती पायऱ्या चढून आले मी. पाय दुखायला लागले बघ आता माझे. अगं तुला एकतर मजला चढायचा होता, एवढं काय त्यात? अगं एवढं वजन घेऊन चढायचं होतं. बरं ते जाऊ दे. पाणी बिनी काहीतरी विचारशील की नाही पाहुण्यांना? अगं हो, थांब, आणते मी पाणी तुझ्यासाठी. काय पोरगी आहे बाई, आता पाहुणचार बी करायला येत नाही, पाणी विचारलं नाही. तिच्यासोबत राहायचंय मी. अवघड आहे माझं. हे घे. सॉरी बर का, तुला राग आला असेल तर. कसं आहे ना, माझ्या तोंडाला अजिबात ताबा नाही. एकदम मनात आलं ना, मी लगेच बोलून मोकळी होते. समोरचा काय विचार करेल याचा मी नाही विचार करत. बरं ठीक आहे, चल मी तुला रूम दाखवते. म्हणजे हे सगळं सामान वगैरे ठेव आणि तू फ्रेश पण होशील. अरे देवा, हाय का माझं असं असतंय. माझी मोठी बॅग अगं खालीच राहिली. थांब बर का, आलेच घेऊन. अगं काय हे? अगं कसली मुलगी पाठवलीस तू? तिला धड बोलताही येत नाही आणि नीट वागताही येत नाही. हे बघ, मला काय माहिती नाही, माझ्यासाठी तू दुसरी मुलगी पाठव. मला काहीही ऐकायचं नाहीये. मी हिला 2-4 दिवस माझ्याजवळ ठेवते, पण मला दुसरी मुलगी बघ. ठीक आहे, ठेवते मी आता, ती वरती येईल. बाय.
चल. बरं ठीक आहे, चल मी तुला तुझी रूम दाखवते आणि पूर्ण घर पण दाखवते. ये. आलेच थांब. अगं बाई, बॅग राहिलीस की, हे राहू दे इथंच. बॅग राहिली. हे बघ, ही आहे आपली रूम. अगं सॉरी 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 सॉरी. बर चल, मी तुला किचन दाखवते. बॅग ठेव का इथं? हो ठेव ना. हे बघ, हे आपलं किचन. मग कसं वाटलं घर? मस्त. बर चल. आता मी तुला सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगते. बोल. हे घर माझं आहे, त्यामुळे माझ्या कुठल्याही गोष्टीला हात लावलेलं मला अजिबात आवडणार नाही. तू सगळ्या तुझ्याच वस्तू वापरायच्या. शानी. काय म्हणालीस? नाही नाही, कुठं काय, आता घर तुझं म्हटलं, हुकूम पण तुझेच चालणार ना. हा, आणि माझी परमिशन घेतल्याशिवाय माझ्या कोणत्याही कपड्याला हात लावायचं अथवा घेऊनही जायचं नाही. माझ्या घरचे मला कपडेच नाही दिले घालायला. तुला काही बोलायचंय का? अगं नाही नाही, कुठं काय. गुड. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझा मानलेला भाऊ, जवळचा भाऊ, लांबचा भाऊ, हे असले भाऊ इथं आणायचं नाही. ते सगळं या घरातून बाहेर. होय मॅडम. आणि तुझा स्वयंपाक तुलाच करावा लागेल. मला जेव्हा लागेल त्यावेळेस माझं मी बनवेल. अगं बाई, म्हणजे एकाच घरात दोन दोन चुली मांडायच्या बाई. आमच्या गावाकडे जर असं बघितलं असतं ना, तर लोक काय म्हणली असती. काय म्हणतील लोक? म्हणतील काहीतरी, आपल्याला काय ना. तू बोल. अगं म्हणजे तसं नाही. काय ठेवलं, माझी आई म्हणती एकाच घरात जर दोन दोन चुली मांडल्या ना, तर भांडणं होत असतात घरात बघ. अगं तू माझं ऐकणारच का? म्हणजे हे बघ, जेव्हा मला आधी जायचं असेल त्यावेळेस माझा स्वयंपाक मी बनवणार, आणि तुला आधी जायचं असेल तर तुझं तू बनवायचा. आणि ज्यावेळेस आपल्या दोघींना काहीच काम नसेल त्यावेळेस आपण मिळून बनवूयात की. अच्छा असं व्हय. अगं मग तसं सांगायचं की, चिडायचंय काय त्यात. अगं मी नीटच सांगतेय. आणि हो, रेंट मात्र तुला ऍडव्हान्स मध्ये द्यावं लागेल. मी काय कुठं पळून जाणार आहे वय. अगं गावाकडं 50 एकर जमीन आहे माझ्या पप्पाची. नुसता ऊसच ऊस, नुसता राड आहे. अगं तुझ्या जमिनीचं मी काय करू? मी जे सांगितलं ते लक्षात ठेव, आणि मला न विचारता या घरात कुणालाही आणायचं नाहीये. कळलं? होय मॅडम, कळालं. अगं लगेच काही घाई नाहीये, मी फक्त सांगितलं. अगं राहू दे गे. 50 एकर जमीन आहे पप्पाची. हा बोल. अरे ये रे, तुला जवळ यायचं तेव्हा. हा ठेव फोन. हॅलो. अगं ती मुलगी आली आहे इथे. हॅलो आय, मी पोहोचले बर का. अगं तिला ना कसली शिस्त नाहीये. कुठेही बसते, काहीही करते, न विचारता कपड्यांना काय हात लावते. स्वतःचं घर असल्यासारखं राहते. जिच्यासोबत मी राहते ना, तिला एक खडूस आहे बघ. अगं नुसती भांडत राहते. त्याला हात नको लावू, त्याला हात नको लावू, हे करू नको, ते करू नको, नुसती भांडते बघ. आणि तिला ना बोलण्याची तर अजिबात पद्धत नाहीये.
मला नाही वाटत माझं तिच्यासोबत जास्त दिवस पटेल म्हणून. पटवून तर मी घेईन, पण एक दिवस काय माझी सटकली ना, मग हिला बघतेच मी. अहो, सारखी चिडचिड करत राहते, जणू काय तिच्या डोक्यावर परिणामच झाला. खरंच डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वागते. मला नाही वाटत मी जास्त दिवस सहन करेल हिला. तसं तर मी करेल तिला इथं राहून, पण पोरगीला जगा वेगळे आहे बघ. अगं ही स्वतःच आगाऊ आहे आणि दुसऱ्यांना आगाऊ म्हणत असणार आहे. आणि भांडायला भांडायला तर मला एकच नंबर वाटते बघ. ती मुलगी आहे म्हणून मी तिच्या तोंडाला लागणार नाही. तोंडाला तर काय मीच लागत नाही. अगं बोलायला गेली की भांडत बसते. बरं ते जाऊ दे, मी पोचले बरं का, आणि पप्पांना पण सांग मी पोचले म्हणून. काय बाबांना यातलं काही कळू देऊ नको हा. त्यांना फक्त एवढंच माहिती की मी इथे एकटी राहते आणि इथे मी मुली ठेवल्यात हे जर त्यांना कळलं ना तर ते त्यांना अजिबात आवडणार नाही. मला सध्या पैशांची जास्त गरज आहे म्हणून मी हे सगळं करते. तू प्रिया आहेस ना? हो. माझं सकाळी फोनवरती बोलणं झालं होतं रूममेट बाबत, आणि तू मला यायला सांगितलं होती. काय? मी तुझ्याशी फोनवरती बोलले आणि मी तुला यायला सांगितलं? अरे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? अगं हो, मीच तर सकाळी तुला कॉल केलता आणि तू म्हणाली की ये रात्रीपर्यंत म्हणून. मी लगेच सकाळी गाडी पकडली आणि आलो लगेच. तुला कळतंय तू काय बोलतोयस?